बाबा तुमचं 75 वय बाबाचं. बाप रे बाप, 75 वयात उन्हात आणत मात्र मार्केटमध्ये मालिका येत आहे. तर आज आपल्याला या ठिकाणी सुनील भाऊ पण या ठिकाणी भेटलेले. आपले दररोजचे, तुम्ही त्यांना सगळे ओळखतातच, शेतकरी मित्र आहे ते, दररोजचे बाजारभाव देत असतात. त्यांच्याप्रमाणे माझाही पण चालू आहे. तर त्यांचं पण मनापासून धन्यवाद. आपल्या चॅनलवरती आले ते जरा. तर सुनील भाऊ तुमचं खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही आम्हाला भेटलेत त्याबद्दल. आणि मोहन भाऊ, एकंदरीत काय बाजार आहे आजची? बरी बाजार चांगली आहे. फुलवरची फ्लावर आहे 80 रुपये 120-130 रुपयापर्यंत असं. आणि बाकीचा माल बाकी आहे. शिमला आहे 150, 200, 250, कारले 400, 450 रुपये, शिवाय 450, 450 रुपये, भारता वांगे 200, 250, 300 रुपये, लांब वांगे 100, 150 रुपये, गावठी वांगे 300, 350, लाल वांगे पण 300, 350 रुपये, दोडके 400, 500 रुपये. असं एकंदरीत बाजार स्थिर आहे आजची. एकंदरीत बाजार स्थिर आहे बरं का. आमचे बाजार व्यवस्थित आहे. असं असं असं. कोबी पण सुधारले, हा. 9,000 रुपये गाड्या वगैरे जागेवर. काल सुनील भाऊनी सांगितलं 5 रुपये, 5 रुपये बाजार. असं असं 4-5 रुपयापर्यंत चालू आहे बॉस. सुनील भाऊ तुमचे जरा 2 शब्द. एक आमच्या चॅनलवरती आले भाऊ तुम्ही. असं 3-4 वर्षानंतर पहिला उन्हाळा आहे, एवढी मंदी आहे. असं प्रत्येक मालाची हालत आहे. मी एवढ्या उष्णतेच्या त्याच्या मानाने काहीच मालाला बाजार नाही. टमाटे ते 700-800 पाहिजे होती, बरोबर आहे. आणि टमाटे 400चे. कदाचित त्या बिबट्याचे माल संपेपर्यंत संपले का 100% हजार मार्केट होणार आहे. हजर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चांगल्या मालाला काय बाजार आहे? चांगल्या मालाला चांगली बाजार आहे 400-500 रुपयापर्यंत. चांगल्या मालाला. 500 विरान. चांगल्या मालाला चांगली बाजार आहे. चांगली बाजार. तुम्ही स्वतःचाही माल विकला ना 400च्या पुढं, विरांग काय विरांग? 500 रुपये. विरांग 500. रामकृष्ण हरी मंडळी. कुठले पाहुणे? सोनगिरीचे. काय घेऊन आली होती? टमाटे. काय बाजार काढली टमाट्याची आज? 411. कोणती व्हरायटी? अथर्व आहे का? चांगली बाजार काढली मग तुम्ही आज. असं असं एकंदरीत कुठं वय बाजार? अंदाज 500 पर्यंत. विरांग 500 पर्यंत असेल बा. असं 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 असं. काय पाहुणे कुठले? सोनगिरीचे. असं. ओके. मालाच्या बाबतीत नाही. एकदम सुपर असा माल आहे बरं का. एकदम बोंडस माल आहे. सोनगिरीच्या पाहुण्यांचा माल आहे. सोनगिरीच ना? सोनगिरी. असं असं सिन्नर वरून आली ती. आणि 411 रुपये असा बाजार काढली त्यांनी आजची सुंदर अशी बाजार आहे आजची. चांगली बाजार का हो? परवडतं का एवढ्या बाजारात? परवडत ना, अशी बाजार असायला पाहिजे बा. असायला पाहिजे. 100. खर्च किती झाला तुमचा? खर्च एक आहे 80-90 हजार रुपये. 80-90 हजार रुपये. हो. एवढा आतापर्यंत खर्च झाला बा. असं. लागवड कधी केली होती? 9 फेब्रुवारी. 9 फेब्रुवारी लागवड केली होती. असं असं असं. आणि मग तो आता चालू झाला. झाडं कसे? चांगले का? कसे? चांगले आहे झाड. चांगले आहे झाड. चांगलं आहे. काय बाजार आहे? चांगल्या मालाला चांगली बाजार आहे 400-500 रुपयापर्यंत. चांगल्या 500 मालाला. विरान. चांगल्या मालाला चांगली बाजार आहे. चांगली बाजार. तुम्ही स्वतःचाही माल विकला ना 400च्या पुढं, विरांग काय? 500 रुपये. विरांग 500 रुपये. हा. आणि आणि अथर्व? हे कसं आहे, यांचा माल 1 नंबर ब्रँड. 401 रुपये दिला पा. लेट आल्यामुळे यांचे 50 रुपये कमी. आता काला मारत 401 दिलं. 401 दिला ना, पहा ना लेबल कमी दिला का? 360. तुम्ही 400 रुपये लावा. यांचा माल 40 रुपये कमी विकलाय. असं लेट आल्यामुळे गडबड हे झाली. कसं आहे, जास्त झोपा काढते यांच्या 5 लवकर गाड्या वेळ. आहे. हे मोठे माणसं आहे, यांच्याकडे सोन्याच्या खाली. रामकृष्ण मंडळी. आज 29 आपलं 1 मे कामगार दिन. आज आलेलो आहे RTO मार्केटला. तर आज बघायची आपल्याला टमाट्याची काय मार्केट आहे. आज सरकली का उतरली ते आपल्याला बघायचं आहे जरा. तर हे आमचे गावचे रामादाते, तर यांचा पण टमाटा होता बरं का आज. एकदम चांगले शेतकरी, उत्कृष्ट. आणि ते तात्या तुम्ही ओळखीत्यात, युवा नेतृत्व त्यांना ओळखीत्याच, काही विषय नाही. काय भाव गेला टमाटा आज? 400 रुपये. 400 रुपये गेला काय बा? 400 रुपये टमाटा गेलाय बरं का आजचा. 400 रुपये टमाटा बघून घ्या. असं याच्यात उलट दिसतंय, पण 400 रुपये टमाटा आहे. असं 400 रुपये टमाटा गेलाय. आणि बघूयात बाजारामध्ये कोणत्या मालाला काय आहे. तुमची व्हरायटी कोणती? अथर्व व्हरायटी 400 रुपये गेली आज. ओके. या पट्ट्याकडून रामकृष्ण हरी माऊली. काय एकदम जवळचे बरं का. कोबीचे मला घे, कोबीचे नाद नाही यांचा. काय बाजार काढली आज तुम्ही? 350 रुपये. कोणती व्हरायटी? विरांग मीडियम माल. घ्या तुम्ही. विरांग मीडियम माल आहे का? असं म्हणजे आता मीडियम झालाय बा माल तुमचा. असं तुम्ही पण? आम्ही तेच. आज विरांग माल आहे त्यांचा, मीडियम माल आहे. बघू शकता तुम्ही, मीडियम माल आहे. 350 रुपये बाजार त्यांनी काढलेली आजची बरं का. अशा पद्धतीने बाजार हाय टमाट्याची. मीडियम माल विरांग.
असं या पद्धतीने व्यवहार चालू आहे बरं का शेतकऱ्यांचा. अतिशय सुंदर अशी व्हरायटी एकदम भारी. व्हरायटी कोणती पाहुणे? अथर्व कुठली पाहुणे? बाबळेश्वरची माझ्या ओळखीच पाहुणे. गुंडी दिली गोल्टी 200 रुपये लावली. गोल्टी 200 रुपये लावली. आणि चांगला माल 4 रुपये दिलं. 4 रुपयांनी दिला बरं का. चांगला माल 4 रुपयांनी दिला. अशी बाजार आहे. अथर्वची 400 रुपयापर्यंत बाजार आहे. अशा पद्धतीने बाजार आहे आजची एकंदरीत. लक्ष्मण भाऊ आहे. लक्ष्मण भाऊ काय बाजार आहे आता टमाट्याची? विरान आहे ना 4-4.5 रुपये. विरांग 4-4.5. असं अथर्व 4 रुपये 400 पर्यंत. आणि बारीक माल काय भाव आहे? 3.5 माल आहे. हा जुने माल काय भाव आहे? 3.5 पर्यंत. धन्यवाद. अथर्व व्हरायटी एकदम भारी आहे बरं का. टमाटा एकदम भारी आहे, सुंदर आहे. काय बाळू भाऊ काय रेंज मागताय आज? महाबळेश्वरचा माल आहे. काय भाव? दुसराच कुठं आहे बाळू भाऊचा? भाव 450. 350. का बरं असं? किरण भाऊ नाही 450 500 गेले मला तसं काय नाही. हा लिरांची गेले 500. विरान 500 गेलं. अथर्व 400 रुपये चालू आहे भाऊ. असं 400 पर्यंत घ्या भाऊ. असं मला म्हणायचं. नावावरच किशोर किळे. अशा पद्धतीने आहे बरं का आजची बाजार. एकदम सुंदर असा माल आहे. कळवणचा माल आहे बरं का. कळवणचे पाहुणे काय रेंज म्हणते आजची? 4.5-5 पर्यंत आहे. 4.5 पावणे 5 पर्यंत आहे. अथर्व ना. असं नाही. तुमच्या मालाची क्वालिटी पण चांगली राहते. क्वालिटी म्हणजे माल एकदम माल नुसता चकाकतोच, एकदम नादच नाही मालाचा. असं अजून दिलाय का? नाही दिला नाही अजून. नाही अजून मागताय 4.5 पर्यंत. 4.5 पर्यंत. असं हा नाही ठीक आहे. 4.5 पावणे 5 पर्यंत देऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. व्हरायटी कोणती? 62-42 बरं का. थोडासा 62-42 ना थोडासा आहेच, म्हणजे कमी बाजार लागते रेट आहे त्यानुसार बॉस. कारण ते टेम्परेचरमुळे थांबत नाही. टेम्परेचरमुळे लूज पडत बॉस. तर 62-42 350 पावणे 400 पर्यंत बाजार आहे बरं का आजची. आणि ते काही देऊ नाही राहिले अजून. त्यांचं चाललंय 400 पर्यंत तरी द्यावा बॉस. 62-42 जरी असतं तर क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे ना. क्वालिटी अजून आहे त्याच्यामुळे क्वालिटी चांगली आणली. क्वालिटी माल आहे एकदम टकाटक आहे. बघा आता असं आहे तरी एकदम कडक आहे. नाद नाही त्याचा. मालाचा काही विषयच नाही. अशा पद्धतीने राखेचा गाडा आहे. अशी आहे बरं का बाजाराची. भाऊ आमचे क्लासमेट, आमचे वर्गमित्र आहे अतिशय. त्यांनी पण आज आले टमाटा घेऊन ते मार्केटला. तर आवक पण आहे. ठीक आहे, आवक पण काही प्रॉब्लेम नाही. बऱ्यापैकी आहे. गाड्या भरपूर विकले गेले. आता 5 वाजले कारण त्याच्यामुळं अशा पद्धतीने आवक आहे आजची. मसरूळ आणि आडगावचे शेतकरी. तर काय रेट दिला आज टमाटा? 450. कोणती व्हरायटी होती? अथर्व. मी 400-450 पर्यंत दिलाय भाऊ आजचा. ओके. अशा पद्धतीने बाजार आहे बरं का आजची. 400-450 पर्यंत. 450 पर्यंत फायनल बाजार आहे आजची. याच्या पलीकडे पुढे काही बाजार नाही आहे आजच्या आरपीओची. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी जरा नोंद करून घ्यायचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी. तर आता आलेलो आहे आपण पंचवटी मार्केटमध्ये. तर पंचवटी मार्केटमध्ये निलाव घेण्याचा प्रयत्न करतोय मी. बऱ्याच मंडळींची कमेंट आहे का निलावाचा पण व्हिडिओ घ्यायचा. तर प्रयत्न करतोय मी निलावाचा पण व्हिडिओ घेण्याचा. त्या वेळेत मी तोपर्यंत पोहोचत नाहीये, पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तर आज 1 तारीख आहे, 1/5. तर बघूयाच आज पंचवटी मार्केटमध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या मालाला काय बाजार आहे आज, आणि कोणता माल कशा प्रकारे विकला जातोय, आणि कोणत्या मालाला काय उच्चांक आहे तो आपल्याला इथं बघायचा आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक, फॉलो, शेअर नक्की करत जा. धन्यवाद. एकदम सुंदर अशी फुलवारी, एकदम भारी फुलवारी. कुठले पाहुणे? बोकडदाराची. नागरे आहे का? खाली बसा दिसते ना तुम्ही. बरं ठीक आहे, बसतो खाली. काय टेन्शन नाही बॉस. काय बाजार काढला फुलवरचा? 100-125 रुपये. 10 कांदाचं वजन 100-125 रुपये बाजार चालू आहे बरं का फुलवरची. ठीक आहे ना. फुलवरची बाजार एवढी असल्यावर काही विषय नाही. 15-20 व्हरायटी. 15-22 व्हरायटी चांगली ना बाजार, काय प्रॉब्लेम नाही ना.
15-20 व्हरायटी 100-125 रुपये बाजारी. ओके. मेथी आहे, एकदम भारी मेथी आहे का, बघू शकता तुम्ही, एकदम भारी. काय बाजार आहे मेथी? मेथीचा आजचा बाजार आहे 20 रुपये 25 रुपये. 20 रुपये 25 रुपये असं. मेथी 20-25 रुपये जुडी बरं का. कुठले पाहुणे? आपला जेवढा सांगा जेवढा सटण्याचे पाहुणे 20-25 रुपये जुडी मेथीची. धन्यवाद. तडका तडका 10-12 रुपये असं. कुठले पाहुणे? असं जाकुरीचे असं. चांगली बाजार काढली बरं का पालकाची. आमच्या मित्राचे वडीलच ते, पण तरी विचारून घ्यायचं काय नाही असं. काय माल नाही, माल कमी पडला म्हणून, माल कमी पडला ना. बरोबर. उन्हामुळे. बरं चालतंय. ठीक आहे. भारी टमाटा आहे बरं का यांचा. काय भाव दिला काका टमाटा? 400-450 रुपये देते बरं का टमाटा. RTOची आणि इकडची लेवल जवळजवळ सारखीच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. एकदम भारी शेपू आहे, नाद नाही. टेम्परेचर मध्ये शेपू बा काय भारी. कुठले पाहुणे? पळशाचे आहे का? विमोगावचा आहे. काय किशोर टिळे काय बाजार काढली? 15 रुपये असं. 15 रुपये बाजार आहे बरं का शेपूची. अशा प्रकारे शेपूची बाजार आहे. 15 रुपये जुडी. ओके. 65 वजे होती. 65 वजे होती. काय बाजार काढली फुलवर? 90-100 माल बारीक होता ना. माल बारीक आहे भाऊ असं. माल बारीक असल्यामुळे. कुठले पाहुणे? आम्ही चाटोरी साटरीचे काय नाव? सेलुकर. अच्छा. चांगली बाजार फुलवरची. जसा माल असेल तशी बाजार राहते. 120-130 पण जाईल. हा ना. मोठा. ओके. तर अशी बाजार आहे बरं का शेतकरी मित्रांनो. काय होतं बाजारामध्ये आल्यानंतर आहे ना सगळ्या प्रकारचा माल बघायला मिळतो. म्हणजे बारीक माल असेल, जसा माल असेल तशी बाजार राहते. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद. गावठीवर काय भाऊ गाडी? बाळबाळ काय 300 रुपये 350 रुपये 300-350 रुपये असं. गावठी गावात 300-350 रुपये. कुठले बाबा? वडचिऱ्याचे आहे का? असं. आणि टमाटा पाय एकदम बरं. टमाटा कोणती व्हरायटी टमाट्याची? अथर्व आहे का? असं. 300-350 रुपये देऊ राहिली. हा नाही ठीक आहे ना, चांगलं आहे. RTO मार्केटला 400-450 पर्यंत बाजार आहे बरं का. अशा पद्धतीने टमाटर त्या काही विषय नाही. हा इकत नाही ती गोष्ट वेगळी, नाही तर मग RTO मार्केटला घेऊन जातात. शेतकरी ऐकते ना, शेतकरी बरं चला चालतंय, काही विषय नाही. आलंय व्यापारी बरं का ते, तुम्ही म्हणशाल शेतकरी आलंय. आणि त्याच्यानंतर शेवगा आहे. आल्याचा काय भाव आहे? आल्याचा काय भाव आहे? इलाहाबाद 40-35 रुपये चालू आहे बरं का असं. आणि शेवगा 20-22 रुपये किलो. काय किलो? 20-22 रुपये किलो असं. शेवगा 20-22 रुपये किलो आहे. धन्यवाद. शेवगा आहे, अतिशय सुंदर असं शेवगा आहे. कुठला आहे दादा? मालेगावचा. काय बाजार आहे शेवग्याची? 30-35 रुपये किलो. ओके. 30-35 रुपये किलो असा शेवगा आहे आजचा बरं का. गिराईकाने आज जरा थोडंसं आहे ना शांतता आहे, लग्नामुळे जरा शांतता आहे. ही गोष्ट पण लक्षात घ्या. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी मिरची. कोणती मिरची काका? ज्वाला मिरची का? ज्वाला मिरची बरं का. ज्वाला मिरची काय बाजार काढली आहे ज्वाला मिरचीची? 400 रुपये. 400 रुपये झाली. 400 गेली काय 500 गेली असं. 400 गेली काय 500 गेली. 400-500 रुपये अशी बाजार आहे बरं का ज्वाला मिरचीची. सुंदर मिरची खाली का नाही ती खाट लागल. पहा तुम्ही खाऊन पाहा एकदा. चालेल. धन्यवाद. कुठले बाबा? खडस सुके आहे. माल तुमचा आहे का? तुम्ही इकडे या ना मग. तुम्ही दिसले पाहिजे ना मग. असं. खडक सुक्यांचे बरं का. आणि खूप चांगली मिरची त्यांची. 400-500 रुपयांनी ती विकू राहिली. चांगलं आहे ना, परवडतं ना अशी बाजार असलं? हा परवडतं ना. चालतंय. धन्यवाद. वांग एकदम जोरात वांग. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गिलक पा काय लुसलुसरी. नाद नाही गिलक्याचा. तांबाटा सगळंच घेऊन आलंय पाहुणं बरं का. कुठले पाहुणे? या तुम्ही पण या. त्यांना पण घेतो असं. काय बाजार काढली वांग्याची? काय बाजार आहे आज? वांग आज आहे 300-350. 300-350 रुपये. आणि गिलक काय? 400 पर्यंत विकते. 350-400 असं. 350-400 रुपये गिलक. आज जे जातात तेच सांगायचं आपल्याला. शेतकरी आपले पाहणारे पण आपले शेतकरी माणसं आहे. शेतकरी माणसांना खरी बाजार आपल्याला कळवायची. तीच पोहोचवायची आपल्याला. तर अशा पद्धतीने बाजार आहे. टमाटा काय भाव देऊ राहिले? टमाटा 400 पर्यंत. 400 पर्यंत जातो. कोणती वर आहे टमाट्याची?
विरांग व्हरायटी. ओके, चांगलं आहे. 400 पर्यंत देत आहे, चांगली गोष्ट आहे. ओके, बाबाची ना, बाबाची पण घेऊन टाकी तो, काही विषय नाही. मुलाखत घेऊन टाकी तो. काय म्हणते त्यांची प्रतिक्रिया? हो यस, काय काय बाजार काढली वाटतं? वांगा 100-150 रुपये काढलेले आहे. हा, गिराईक कमी आहे. गिराईक उठाव पण कमी. कमी आहे. उठाव पण कमी. किती वाजता आला होता? मी आज 11 वाजता आलेलो आहे. 11 वाजता आला. 11 वाजता आलो. 11 वाजेपासून येतो. तू किती जाळ्या आणल्या होत्या? मी 40 जाळ्या आणलेल्या आहेत. 40 जाळ्या आणल्या होत्या. आता किती शिल्लक राहिले? अजून 10 जाळ्या शिल्लक. 10 जाळ्या शिल्लक आहे. असं वांग एकदम सुपर आहे. कवळं वांग आहे. नाही, वांग बघितलं नाही, एकदम सुपर वांग आहे, काहीच विषय नाही. 100-150 रुपये बाजार आहे आज भरता वांग्याची बरं का. चांगलं आहे. चला, कुठला आहे? शिवड्याचा शिवड्याचे. शिवड्या पांढरे. शिवडे पांढरे. ओके, काही विषय नाही. धन्यवाद. तर बाबांनी भेंडी आणली होती बरं का. एकदम चांगलं काम केलं. बाबा, काय भाव विकली भेंडी? 100-150 रुपये काय 100-125 रुपये. अरे बापरे, अवघड आहे. शेतकऱ्यांचे हाल आहे एकदम. शेतकऱ्यांना 80 रुपये मागत आहे कुशल. मिरची काय वाटली माहिती का? कोणती मिरची? 150 रुपये मिरची. आता आम्ही ना ज्या खोडायला माणसं होते ना, आता घरातून पैसे टाकून त्यांना दे. हा ना, युट्यूबला टाकणार. युट्यूबला. हा, आणि का हो बाबा, भेंडी 100-150 रुपये जाळीने विकली. 150च्या आतच आहे. 150च्या आतच आहे. असं असं म्हणजे भेंडीचे बाजार एकंदरीत आहे ना थोडीशी बरीच कमी आहे बरं का. आणि बाबा कुठले तुम्ही? साकूरचे. असं बाबा साकूरचे. आज त्यांच्या, तुम्ही नांदगावचे. तुम्ही हो बाबा साकूरचे. तर अशी बाजार आहे बरं का भेंडीची. बाबांच्या अतिशय वय किती बाबा तुमचं? 75 वय बाबाचं. बाप रे बाप, 75 वयात उन्हात आणत म्हातारे मार्केटमध्ये मालिका येत आहे. म्हाताऱ्याचं गोष्ट काय माहिती का, म्हाताऱ्या अजूनही पण संसार करीत आहे. बरोबर ना बाबा? ही गोष्ट आहे. म्हणजे म्हाताऱ्याला पोरा स्वरांचं सगळ्यांचं पाहायचं आहे आणि तो माल विकून सगळा संसार करायचा आहे. बरोबर आहे की नाही बाबा? मग अशी गोष्ट आहे. आज एकंदरीत आहे ना फार अवघड हाल आहे शेतकऱ्याचे. वय झालं तरी माणूस शेती सोडित नाही. ही गोष्ट लक्षात राहू द्या. शेती नाही शेती सोडलं का आता काय? हाच काय, बरोबर आहे, एकदम खरी गोष्ट आहे. शेती सोडलं का आता काय? यांना नोकरी, यांना काही बरोबर. बिझनेस 150 रुपये देत आहे का? काय येते? 170 रुपये तर ते मग. नाही. पुरायला 70 रुपये. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया पण आहे ना घेतल्या पाहिजे आपण, त्याच्यामुळे मी त्या टिपीत राहतो, कारण ही गोष्ट पण ऐकणं गरजेचं आहे. हा ना. बरोबर आहे. एका जाळीत एक जाळी विकली तर 1 किलो तेल सुद्धा येत नाही. अशी अवघड हाल आहे मंडळी. पहा तुम्ही आता आणि ठरवा काय करायचं काय नाही. भोपळा, अतिशय सुंदर असा भोपळा. त्यानंतर पपई आणली. काय भाव काढली बाबा भोपळा? 120 ते 150 रुपये भोपळा. 100 आणि पपईला कोणी विचारलं नाही. हे मला पटलं बाबा. जे माणूस आहे ना खरं आहे ते सांगतो, हे मला पटलंय. एकदम भारी का, एकदम भारी. हे सगळ्या लोकांना स्पष्ट चित्र वाटत पटलं पाहिजे. बरोबर आहे, पपई कोणी खाणार. धन्यवाद बाबा. कोबी एकदम भारी कोबी आहे. निघा नाही पण मला ती बघू शकता तुम्ही. एकदम बारीक कोबी. कुठली आहे पाहुणे? धागूरचे. धाऊरचे पाहुणे. काय बाजार काढली कोबीची आज? 100-120 रुपये. असं 100-120 रुपयापर्यंत कोबी चालली बरं का नाशिक मार्केटला. चांगली गोष्ट आहे, कोबीचे दिवस आलेले. धन्यवाद. मका आहे, एकदम भारी मका आहे. पाहुणे काय बाजार काढली मकाची? काही नाही, 150 रुपये काढले. 100 रुपये वपत. 100 रुपयापर्यंत वपत ना. मका 100 रुपयापर्यंत जाळी वपती बरं का. चांगली. किती किलोची जाळी राहते एकंदरीत? 15 किलोची असेल बरं का माझ्यामध्ये. 15 किलोची जाळी असेल. धन्यवाद. कुठले पाहुणे? साखर. आंबा पहा ना काय भारी राव. एकदम भारी आंबा आहे. एकदम स्वरात आंबा आहे. नाद नाही. भेंडी सुद्धा एकदम लुसलुशीत आहे. एकदम भारी. भरता वांग, गावठी वांग. या बाबर तुम्ही सगळे प्रकारचे वाहने एकदम भारी. कुठले पाहुणे? बरवीरचे. असं काय बाजार काढली आंब्याची? आंबा 600 रुपये. 600 रुपये झाली. भेंडीची? भेंडी 200 रुपये. 200 रुपये. आणि भरता वांग 150 रुपये. 150 रुपये. धन्यवाद. अशा प्रकारची बाजार आहे बरं का, लक्षात राहू दे म्हणजे. कुठले बाबा? बरवीरचे. काय घेऊन आले होते? भरता वांगे. भरता वांग. कसं काय गेलं भरता वांग? भरता वांग गेलं 150 रुपये गेलं का? असं चांगलं आहे का मग भरता वांग? 150 रुपये चाललंय. लेवल जास्त आहे पण लेट झालं. लेट झाले का? असं काय लेवल आहे मग?
अडीचशे 300 रुपये जात आहे भाऊ असं. आणि निलावामध्ये गेली तुम्ही लेट झाली त्याच्यामुळे अशी गडबड झाली भाऊ असं. ओके ठीक आहे चला धन्यवाद. गवार आहे म्हणजे चांदगिरीचे पाहुणे एकदम भारी गवार आहे. काय बाजार काढली गवाराची उभी राहा ना मला दिसचाल ना तुम्ही. काय बाजार काढली गवार 150 रुपये झाली गवार. आणि टमाटर 2 नंबर 100 रुपये म्हणजे एकदम बारीक टमाटर 300 रुपये चाललंय. 400 रुपये 100 रुपये असं 450 रुपये असं 450 रुपये अशी बाजार काढली बरं का. मार्केट दिलं झालंय आज आहे ना ग्राहक नाही लग्न आहे आज त्याच्यामुळे जरा थोडीशी गडबड आहे असा विषय. लग्नात दिवशी खाती नाही लग्न सगळे लोक लग्नाला खायला जातात अशी गडबड आहे. चांदगिरीचे पाहुणे बरं का आमचे धन्यवाद. काय भाऊ काढला पाहुणे 300 रुपये. चवळी 150 आणि मिरची 300-400 रुपये असं. कुठली पाहुणे चाकोर बेज. बाबा काय घेऊन आली मिरची असं. चाकोर बेजाचे का बेज चाकोर असं. अशा प्रकारे बाजार आहे बरं का. पापडीवाल किती रुपये 300 रुपये आणि चवळी 150-200 रुपये. ओके. कारलं आहे सुंदर असं. कोणतं कारलं आहे का काही रोशन असं. कुठले आहे काका उंबरखेड. काय बाजार काढली कारल्याची 350-400 रुपये असं असं. निलावत होतं काय काय इकडेच घेऊन आले दीड झाले होते का असं. किती जाळ आणले होते 27 सगळे इथे विकले असं. तर 350-400 रुपयांनी कारलं विकलंय बरं का काकांनी. चांगलं कारलं एकदम. धन्यवाद. काहीच नाही खूप वाईट दिवस आहे शेतकऱ्यांवरती. तुम्ही काहीतरी यांची काळजी घ्या. असं. कुठले पाहुणे आम्ही गिरणाऱ्या साईडचे गिरणारचे आहे का असं. काय घेऊन आले तू कोबी घेऊन आले आम्ही व्यापारी. तुम्ही व्यापारी आपण मोर कुणी माल मागत नाही त्यामुळे व्यापारी गपची बसे शांत. असा विषय आहे बरं का. राहिले काही कायदे काढून राहिले चालणार नाही. काय गरीब माणसं निघून जायचं पुढे जायचं हे एकदम खरा विषय हा की ज्यावेळेस तुम्ही फुटपाथवरचे माणसं ज्यावेळेस बंद केले व्यवसाय चालणार नाही. हा भाजीपाला व्यवसाय बंद पडणार आहे. कारण प्रत्येक माणूस हा रस्त्यावरती येतो रस्त्यावरून भाजीपाला घेऊन जातो. एसीच्या दुकानात लोक भाजीपाला घ्यायला जाणार नाही. एकदम खरा विषय हा. दुकान पाहून त्यांना भेव वाटणार. तिथे बस कोबी 5 रुपयालाच भेटणार. बरोबर. म्हणजे तिथं पर्यंत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती फुटवरले धंदे चालले पाहिजे असं. तेव्हा ते व्यापारी आहे तर व्यापाऱ्यांची सुद्धा असं म्हणणं आहे. कर्ज झाले आमच्या भोकंडी लाखांनी कर्ज झालंय त्यांच्या भोकांडी पण कारण ते माणसा माल विकून समोर तिकडे कुत्री जायगिरी घेत नाही असं 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 असं. कुठं माल घेऊन जायचं तुम्ही. धन्यवाद मनापासून धन्यवाद. बाई सगळी पब्लिक ऐकत होती. तुम्ही पुढले सगळे पाहुणे गिरणारचे दोंडे गाव सगळे शेतकरी मी व्यापारी. हा ते सगळे शेतकरी व्यापाऱ्याचं दुःख मांडलं दोन्ही बी ना शेतकरी असं काही नाही. आम्ही त्याच्या डबल दुःखात. धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पाहुणे काय भाव दिली कोबी आज तुम्ही 70 रुपये. का बरं 70 रुपयांनी. त्याला कोण घेते आज गिराईक नाही का. नाही पुढे गिरायक नाही तेव्हा इकडे काय गिरायक असं 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 अशी परिस्थिती. गिरणारचे पाहुणे 70 रुपयांनी त्यांनी कोबी दिली. बारीक कंद आहे बरं का आणि 70 रुपयांनी त्यांनी दिलेला आहे आज. धन्यवाद. चुवा कारलं काय भाऊ काढलं कारल्याचा 500 पर्यंत. खरा भाऊ सांग 450 500 का 400 का 500 पर्यंत असं. हा खरं सांगायचं कारण शेतकरी पुढं आपले पाहणारे कोण आहे शेतकरीचे. त्याच्यामुळे आपण शेतकरी त्याच्यामुळे आपला बाजार काही शेतकऱ्यांनी खरं सांगितलं पाहिजे असं. तर 500 रुपयापर्यंत त्यांनी बारीक वांगे बारीक कारले त्यांचं चुवा कारलं अशा पद्धतीने बाजार काढलेली त्यांनी. धन्यवाद. कुठला आहे तू कोचरगाव. ओके ओके धन्यवाद. जोरात लवंगी मिरची काय बाजार काढली मिरची 400 रुपये. वा 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 400 रुपये मिरची काढली बघा चांगली. पाहुणे बघायचं म्हणजे टेस्टीतच बसेल एकदम नादच नाही. बटाटे आणले पाहुणे पाहुणे बटाटे कुठले तुम्ही बिनचुरदळी. काय भाव काढला बटाट्याचा 350 रुपये कट्टा. काय किलो किती किलोचा कट्टा आहे 100 रुपये 50 किलोचा कट्टा आहे आणि 350 रुपये. नाही परवडत ना लय कमी बाजार चालली. अवघड आहे बरं का बटाटे. 10 कट्टे खपत नाही. अरे बापरे अवघड आहे बरं. 100 रुपये देऊ राहिलो तरी घेऊन बदला 100 नेलं तरी घेत नाही. अरे बाप अशी परिस्थिती बरं का बटाट्याची आजची. थोड्याशा हालच्या बटाट्यावाल्या शेतकऱ्यांची. धन्यवाद. निलावच होत नाही का त्याच्यामुळे अशी परिस्थिती झाली. म्हणून इकडे आमचं इकडे येत नाही. अरे बाप अवघड आहे.
मोठा आहे आमच्या बाबू सोडले पाहुणे फुलवर पण घेऊन आले फुलवरचा कंदवा एकदम जोरात आजच आता असं एकदम सुपर आजच हाताळली त्यांनी काय बाजार काढली 150 रुपये 150 रुपये हा ना लेट झालं थोडस थोडीशी लेट झाली लवकर आली असतील चांगली गेली असतील 150 रुपयापर्यंत चालली कोणती व्हरायटी तुमची ही हॅपीची हॅपीची का सुपर माल आणि टमाटा 400 रुपये किलो 400 रुपये असं थोडे जळा होते 4-5 आहे तुमचं काय बाबा काय घेऊन आणते काय घेऊन आणते कांदे घेऊन आणते का कांद्याने वांदे केले सगळे काय कांद्याने वांदे केले अरे बाप एवढा भारी कांदा आहे काय बाजार आहे कांद्याची 200 रुपये चालले 200 रुपये किलो कुठले काका पिंपरी असं पिंपरीचे हे मालक आहे का? कांद्याचे मालक असं कांद्याचे मालक आहे 200 रुपये जाईल कांदा देऊ राहिले बरं का आजचा कांद्याचा भाव 200 रुपये झाली शेपूला थोडी गर्दी झाली काय झालं काय माहिती हो काय बाजार काढली शेपूची 30 रुपये असं कुठले पाहुणे आहे काका सर का भाऊ देवरगावचे सर का कोण आहे भाऊ मालक वाली 30 रुपये जुळी काढली बरं का शेपूची एकदम सुंदर शेपू आहे डायरेक्ट गाडीच भरून आणली शेतकऱ्यांनी नादच नाही एकदम भारी काम आहे नाद खुळा करून टाकलाय. हो कोण इकडे मालक हो चले मोठं लवकर चालतंय, 30 रुपये बाजार आहे शेपूची. फुलवर काय बाजार काढली 100 रुपये 100 रुपये गथुडा फुलवरचं मंडळी 100 रुपये गथुडा कुठली पाहुणे चांदोरी ओके डांगर 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 पाहुणे टार्लीच भरून आणली टार्लीच भरून आणली डांगराची काय बाजार काढली डांगराची 8 रुपये 10 रुपये असं कुठले पाहुणे पिंपळणारे 8 रुपये 10 रुपये डांगर चालू आहे बरं का डायरेक्ट टार्लीच भरून आणली पाहुणे इकल तो इकल मोर पाऊ होईल काय व्हायचं ते मग काय शेतकऱ्याचं कामच असं राहतं हा चाललोय परत घरी येऊ परत उद्या चालतंय चला धन्यवाद ठीक आहे बरं का फुलवरचा कण मस्त आहे कोणती व्हरायटी 15-22 आहे का लय बारीक राहिले हो बारीक राहील काय भाव देते बारीक कण काय 30 रुपये लावले 30 रुपये नाही घातले ना बारीक राहील त्याच्यामुळे बारीक राहिलं बा खाता नाही घातले त्याच्यामुळे बारीक राहिले 30 रुपये वजन देते का 30 रुपये असं बारीक कांदा असल्यामुळे 30 रुपये वजन देत आहे बरं का धन्यवाद मोठ्या कांद्याचं वध गथुड आहे तिथं बारीक होतं हे मोठ्या कांद्याचं काय भाव दिलं पाहुणे 120 रुपये कुठली आहे काका लाखलगावची 120 रुपये गथुडं काढले बरं का दिसना थोडंसं माल एकदम सुपर आहे बा एकदम भारी माल बाकीचा माल विकला का असं 130 रुपयांनी विकला 120 रुपये बाजार आहे फुलवर धन्यवाद काय आहे आजीने आणलंय काय आहे? याला काय म्हणते आजी पुदिना आणलाय आजीने पुदिना नाद नाही काय बाजार काढली पुदिन्याची काय बाजार काढली 2 रुपये जुडी 2 रुपये जुडी खरं सांग 5-10 रुपयांनी किती असेल पण मग मला ते शेतकरी लय शेत देते. इथे उपायला का? लय शेत देते. जाऊ दे आजी किती रुपये जुडी काढली 5 रुपये जुडी काढली बरं का पुदिन्याची आजीने हे ग्रेप ग्रोवर म्हणून शेतकऱ्यांचा ग्रुप आहे हा हे शेतकरी आपल्यासोबत कुठले पाहुणे तुम्ही उंबरखेडचे असं तर काय करता तुम्ही काय करता म्हणजे द्राक्षाची शेती करतो द्राक्षाची शेती करता द्राक्षाच्या शेतकऱ्यांचा त्यांचा ग्रुप आहे तर ते एकंदरीत काय करता आपल्या शेतकऱ्यांना ना नवीन व्हरायटी येते त्याच्यानंतर नवीन ज्या काही बागाच्या व्हरायटी ते येतात तर त्याच्याबद्दल त्यांचं म्हणजे सगळ्यांचं एकत्र सर्वांची एकमेकाला त्याच्याबद्दल चर्चा होती नवीन व्हरायटी बद्दल अभ्यास केला जातो असं नवीन व्हरायटी लावून आणि त्यात करून आपल्याला अडचणी कशा कमी करता येईल. हा म्हणजे थोडक्यात बागावरती ना या शेतकऱ्यांवरती काय सोल्युशन करायचं आणि बागावरती चर्चा करून ते सगळे चर्चेचं प्रॉब्लेमचं सोल्युशन काढतात ते एकंदरीत अशा पद्धतीने त्यांचा ग्रुप आहे एकत्रितपणे मिळून तर माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे का त्यांच्या जर द्राक्ष बागायतदार जे असतील तर त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या ग्रुपला जॉईन व्हा तुमचे काही प्रॉब्लेम असतील काय असेल त्यांनी सगळ्यांनी त्याचं सोल्युशन त्यांच्याकडे आहे तर सगळ्यांनी मिळून चर्चा करून सोल्युशन मिळतं. महत्वाचा विषय तर ही टोपी एक द्राक्षाच्या शेतकऱ्याचा ब्रँड म्हणून आम्ही असं बनवून आणि खास शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ओके आली पुढच्या वेळेस आले का मला देऊन टाका माहिती थोडंसं उन्हात आणा माहिती जरा